महापालिका निवडणुकीमुळे थांबलेली संभाजीनगरची अतिक्रमण कारवाई आता पुन्हा सुरू होणार आहे। मात्र यावेळेला प्रशासनाला सगळ्यात मोठा ताण आहे तो निवडून आलेल्या नगरसेवकांचा। मात्र नगरसेवकांनी अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केल्यास त्यांच्या पदाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराच महापालिकेने दिलाय। त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांचे धाबे दणाणलेले आहेत। पाहूयात। अतिक्रमणात हस्तक्षेप कराल तर नगरसेवक पद जाणार। संभाजीनगर पालिका प्रशासनाचा नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा। शहरातील 8 रस्त्यांवर लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या आधी संभाजीनगर पालिकेने सुरू केलेली अतिक्रमण हटावची धडक कारवाई राज्यभर गाजली। अनेक वर्षांपासून रस्त्यावर असलेलं अतिक्रमण महापालिकेने मोडून काढलं। संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता। मात्र मध्येच महापालिका निवडणुका आल्या आणि ही कारवाई थांबली। मात्र आता निवडणुका संपल्यात आणि पुन्हा नव्यानं 8 प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई सुरू होणार आहे। मात्र याबाबत काही नगरसेवकांनी महापालिकेला पत्र दिलंय। अतिक्रमणांवर कारवाई करू नका असं काही नगरसेवकांचं म्हणणं आहे। यावर आता महापालिका सुद्धा आक्रमक झाली आहे। नियमानुसार महापालिका अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असताना नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्यांचं पद रद्द करण्याबाबतची शिफारस केली जाणार असल्याचा इशाराच पालिका आयुक्तांनी दिलाय। बरेच सन्मान्य नगरसेवक आहे ते फोन करून सांगतात सर ते अतिक्रमण काढावा आणि काही लोक रितसर पत्रही देतात। परंतु काही नगरसेवक असे पण आहे की ते त्यांचा त्या भागातील एरियाचा लोकांना त्याला प्रोत्साहन करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सपोर्टमध्ये उभा राहतात। असे जर उभा झाला, असे निदर्शनास आलं, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं रितसर पंचनामा करा, व्हिडिओ शूटिंग ठेवा आणि संबंधितांविरुद्ध सेक्शन 10(1)(ड) च्या प्रमाणे कारवाई केलं जाईल। अपात्रतेची कारवाई असते। अपात्रतेची कारवाई असते। गेल्यावेळी अतिक्रमण कारवाई सुरू असताना या कारवाईला MIMने विरोध केला होता। महापालिका रस्ते बनवत नाही, फक्त घरं तोडते, त्यामुळे महापालिकेने असल्या धमक्या देण्यापेक्षा रस्ते बांधावेत। अतिक्रमण कारवाईला विरोध करणार नाही, मात्र किमान रस्ते बांधण्यासाठी पैसे आलेत हे तरी दाखवावं असं आव्हान MIM नेते इम्तियाज जलील यांनी महापालिकेला दिलंय। म्हणजे फक्त आपल्याला पाडायचे आहे आणि बांधायचं काही नाही आहे असा आपला उद्देश आहे का? मी काय म्हटलं होतं प्रशासनाला की तुम्ही आज हे अतिक्रमण काढत आहे ना, त्याच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये कमीत कमी ते रस्त्याचं काम तर सुरू करा ना। तुमच्याकडे पैसे नाही आहे, खिशे तुमच्या खाली आहे, फुटी दौरी तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्ही फक्त पाडण्याची भाषा करत आहे। मग रस्ते बांधण्यासाठी तुम्ही कधी निर्णय घेणार आहे? तुमच्याकडे पैसे आहे का? याच्याही बाबतीत बोला, आम्ही सहकार्य करू तुम्हाला। शहरातील अतिक्रमण कारवाईला MIM वगळता सर्वच पक्षांनी समर्थन दिलंय। शहरातील अरुंद रस्ते मोकळे करण्यासाठी ही एक महत्त्वाची कारवाई होती। मात्र रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नाही हेही तितकंच खरं आहे। त्यातून आता पुन्हा नव्यानं कारवाई सुरू होणार आहे। त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना याची चांगलीच डोकेदुखी होणार हे मात्र नक्की। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।